हा कुणबी आहे, दुसरा नाही आहे कोणी. तशी आमची संख्या त्याच्यात दाखवली. ते सातारा संस्थांचा पण विषय, ते आम्हाला आत्ता लागू पाहिजे अंमलबजावणी सहित. त्याच्यात आम्ही 1 घंटेची सुद्धा वेळ देणार नाही, 1 घंटेची सुद्धा. राहिला विषय केसेसचा, केसेस पण त्यांना सांगितलं सरसकटचा. बलिदान केलेल्या नोकऱ्याचा आणि निधीचा विषय ते सुद्धा आता ते आम्ही लगेच मंत्रिमंडळासंघ बसणार आहे, तेही घेतो. त्यात ते वेळ मागत होते, म्हणलं 1 घंटा वेळ नाही, 1 घंटा आधी. सगळे सोयऱ्यांच्या बद्दल अरे त्या सगळ्या सोयऱ्यावर चर्चाच नाही झाली, गेले कधी. बरं झालं बघून घेऊ. आणि मराठा आणि कुणबी एक आहे, हे 58 लाख नोंदीचा अहवाल आहे. आपलं म्हणणं आहे ते सुद्धा जी.आर काढून टाका. त्याच्यासाठी पण त्याला थोडा वेळ पाहिजे, तर ते आता चर्चा करून येतो म्हणजे बघू काय होतंय ते. पण ह्या 2 गॅजेटियरमध्ये केसेसमध्ये बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय आणि शिंदे समितीच्या नोंदी शोधण्याचा विषय हे कुठेही 1 घंट्याचा सुद्धा वेळ दिला जाणार नाही. कारण मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे आणि सातारा संस्थांमध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातला मराठा कुणबी आहे. त्यामुळे याच्या 2 मध्ये त्यांचं म्हणणं होतं बॉम्बे गव्हर्नमेंट आणि अंश संस्थांच्या गॅजेटेडसाठी आम्हाला थोडा वेळ द्या. ठीक आहे म्हणलं, त्या 2 साठी आम्ही वेळ देतो, पण या 2ला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या गॅजेटेड 1 मिनिट सुद्धा मिळणार नाही. गेले आता ते सांगतो म्हणले, आता येते ना आता. नाही लगेच ते म्हणजे निरोप देतो की राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलवतो म्हणे लगेच, असं म्हणलेच भाऊ. ते राज्य मंत्रिमंडळाची बैठक म्हणजे आपल्याला पहिल्यापासून माहिती आहे ते तिथंच खात असते, पण तिथंच लगेच नुसतं ओळून बसायचं असं झालं सुरू. काय सगळं माहिती झालं काय नाही. मंत्र्यांशिवाय चर्चा तुम्हाला मान्य आहे का? मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी यावं आणि मराठा समाजासाठी चर्चा करावी अशी मागणी आहे का? ही राज्य सरकारचा, ही राज्याच्या राजभवनाचा, दोन्ही कायदे मंडळाचा, राज्य विधानमंडळ आणि विधान परिषदेचा मुख्यमंत्र्याकडून अपमान आहे. शिंदे समितीला पाठवणं म्हणजे राज्याचा आणि राज्य सरकारचा दोन्हीचा पण अपमान देवेंद्र फडणवीस साहेब करतात. कारण हे काम शिंदे समितीचं नाहीये, दोन्हीचा पण अपमान. राज्यपाल भवनाचा अपमान मुख्यमंत्र्यांकडून होतोय, राज्य मंत्रिमंडळानं चर्चा करायला जायला पाहिजे तर शिंदे समितीला पाठवलं जातं. हे साफ चूक आहे. इथं विधानमंडळ ऍक्टिव्ह आहे, विधानसभा ऍक्टिव्ह आहे, विधान परिषद ऍक्टिव्ह आहे, इथं राज्यपाल ऍक्टिव्ह आहे. असं आहे का इथं राज्य सरकारच ऍक्टिव्ह नाहीये सगळे? तरी पण राज्याचा अपमान आणि तिन्ही कायदे मंडळाचा महाराष्ट्राचे अपमान करण्याचं काम स्वतः फडणवीस साहेब करतात शिंदे समिती पाठवून. शिंदे समितीचा हा विषय नाहीये, पण जाऊ द्या आता त्यांच्यात काही ठरलं असेल, तुम्हीच जावा, आमचं लय काळं तोड झालेलं आहे मराठीविषयी. मान्य केल्या होत्या तुम्ही सरसकट त्यांना सांगितलं कुठल्या मागण्या बाकी आहेत आणि कुठल्या मान्य केल्या? नाही सगळ्यावरच चर्चा झाली ना. आता मान्य करा हवा, मी खरं कदरून गेलेलो आहे. कवर बार चर्चा आणि ते त्यांना माहिती. ते म्हणत होते 1 महिन्याचा वेळ मिळून का गॅजेटला दोन्ही. म्हणलं तुम्ही 13 महिने वाचले, तुमच्यात आलं का रे? त्याच्यात आलं का? आमची चर्चा आली का? आणि मग काय आली चर्चा? हळूच कान लावा त्याला. मी त्यांच्याकडून विचारून घेतलं 13 महिने झालं साहेब तुम्ही अभ्यास करता का? ते हो म्हणले. आणि मग आता महिना काय आला पाहिजे? याच्यात आले ना. पण आमचा कुठे गेला काय? आमचा नाही ते बारकी घालून होत असतो इकडे खालून आमच्या, ते सगळे आवाज ओढून घेत आहे.